नमस्कार मंडळी, आपल्या नव्या पर्वात स्वागत आहे। आपण नाईटमेअर कथेचे प्रथम पर्व ऐका, कारण भय, रहस्य आणि रोमांच हे सर्व एकत्र करून मी ते सांगितले आहे। कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा माझा उद्देश नाही। वेशीवरचा रानटी सदा सकाळी उठला। रोजच्या प्रमाणेच त्याचे जीवन म्हणजे एक त्याला लागलेला कलंक होता। सदा आता 22 वर्षाचा झाला होता। त्याने आपली झोळी घेतली आणि गावाकडे भीक मागण्यासाठी लंगडत लंगडत निघाला। कारण बिचारा सदा एका पायाने अपंग होताच, पण त्याला कोणीही नव्हते। त्याचे आईवडील गरीब होते आणि जेव्हा दोघेही मरण पावले, त्याच्यासाठी त्या वेशीवरच्या फुटक्या घराशिवाय 1 रुपयाही त्याच्यासाठी उरला नव्हता। गावातल्या लोकांना त्याची कीव आली नाही, कारण सदा लहानपणापासूनच दिसायला विद्रूप होता। त्याचे दात बाहेर आलेले, वर्ण तर पूर्ण काळा आणि वरून एका पायाने लंगडा। सदा स्वतःला खूप शिव्या घालत होता, कारण देवाने त्याच्यावर अन्याय केला होता असे त्याला नेहमी वाटायचे। त्याने दरवाजाला कुंडी घातली आणि वेशीवरच्या मारुतीला हात जोडले। त्याने डोळ्यात पाणी आणून नेहमीप्रमाणेच बोलू लागला, देवा, लई उपकार झाले तुये, मले जन्माला घालून। काय पाप केले होते म्या, काय करू म्या, जन्मभर भीक मागू का म्या। असे म्हणून त्याने डोळे पुसले आणि गावात कोणीतरी खायला देईल या आशेने तो निघाला। दररोज विहिरीवर पाणी भरायला मुली यायच्या। त्याच रमाकाळेची रेणुका पण होती। रमा काका आणि त्याचा बाप जाम दोस्त होते। रेणुका आणि सदा लहानपणी सोबत खेळायचे, पण काळाने घात केला। त्याचे आईवडील त्याला सोडून गेले आणि सर्व काही बदलले। सदा विहिरीकडे बघत होता। सदा आता तरुण होता, म्हणून त्याच्या मनात मुलींबद्दल आकर्षण होतेच, पण त्याला लहानपणापासूनच रेणुका आवडत होती। रेणुका खूप सुंदर होती, पण आता दिवस बदलले होते, पण सदाचे तिच्यावर असलेले प्रेम मात्र बदलले नव्हते। तिचे वडील मात्र श्रीमंत झाले होते। सदा गावात भीक मागणारा होता, पण प्रेम हा शब्द असा आहे की त्याला हा फरक कळत नसतो। सदा केविलवाणे नजरेने तिच्याकडे बघू लागला। मुलींसोबत ती गप्पा मारत होती। बाकी मुलींचे लक्ष त्याच्याकडे गेले। सदाने खाली बघितले। ये, तो बघ वेशीवरचा रानटी लंगडा सदा, बघ कसा पाहतोय आपल्याकडे। लायकी तरी आहे का त्याची? तोंड बघ कसे डुकरासारखे आहे त्याचे। त्या मुलींमधील एक जण म्हणाली। सदाची मान शर्मेने खाली झुकली। त्याच्या डोळ्यात पाणी आले। सदाने त्या मुलींकडे पुन्हा एक नजर टाकली। त्या मुली एक एक करून त्याला बघत थुंकू लागल्या। सदा आता शर्मेने कावराबावरा झाला, पण एकदम रेणुकासुद्धा त्याच्याकडे बघून जोरात थुंकली आणि सर्व मुली खिदीखिदी हसू लागल्या। बाकी मुलींचे त्याला एवढे वाटत नव्हते, पण जेव्हा रेणुका थुंकली तेव्हा त्याच्या काळजात असह्य वेदना झाल्या। आता तुम्ही म्हणाल की एक भिकारी आणि एक श्रीमंत माणसाची मुलगी, हे शक्य नाही, पण मी आधीच सांगितले, प्रेमाला सीमा नाही, ती एकतर्फी का असोनात। सदा जोरात ओरडला। आज तो कुणाला काही न मागताच उपाशीपोटी रडत तो त्याच्या वेशीवरच्या घराच्या दिशेने निघाला। त्याने कडी काढली आणि सरळ आत जाऊन स्वतःला कोंडून घेतलं। सदा मनातून इतका दुखावलेला होता की त्याला आता जगण्याची इच्छा होत नव्हती। त्याने सरळ घरातल्या भिंतीला धडक घेतली। त्याच्या डोक्याला मार लागला आणि सदा कपाळमोक्ष होऊन जागीच बेशुद्ध पडला। बघता बघता रात्रीचे 9 वाजले होते। सदाने कसेबसे डोळे उघडले होते। पोटात भुकेने काहूर माजले होते। तो वेदनेने विव्हळत होता। तो आपण जिवंत आहे म्हणून पुन्हा मोठ्याने रडत होता। तो भिंतीला पकडत उठला आणि सरळ घराबाहेर गेला। मारुतीच्या मंदिरात दिवा लागलेला होता। तो तिथे जाऊन पायरीवर बसला। त्याच्या अंगात रडायला सुद्धा अवसान उरले नव्हते। तो आता हुंदके देत होता। अचानक वाऱ्याची झुळूक आली आणि त्या देवळातील दिवा विझवून गेली। ती थंड झुळूक त्याच्या अंगावर शहारा आणून गेली। त्याने गावाबाहेर बघितले। त्या दिवशी त्याला कुणाच्या तरी हसण्याचा आवाज येत होता। तो विलक्षण असा हसण्याचा आवाज थोडा वेगळाच भासत होता, पण त्याने तिकडे दुर्लक्ष केले। पण आता हसण्याचा आवाज वाढू लागला होता
आणि सदाचे नाव कुणीतरी घेत आहे असे त्याला वाटू लागले. तो आता उठला, जोरात ओरडला, कोण कोण आहे तिकडे? काय म्हणतो? काहून हसत आहे? मये हाल पाहून हसतो काय रे भाड्या? त्याचं बोलणं ऐकून एक काळी अशी छाया त्याच्या दिशेने येत होती. सोबत लाल असा उजेड पडत होता. त्याचे हसणे थांबले होते. सदाला थोडा घाम फुटला होता, पण तो काही जास्त घाबरला नाही. ती सावली बरोबर वेशीबाहेर येऊन थांबली. सदा आता वेशीजवळ आला होता. त्याने त्या सावलीकडे बघितले. सदा त्याला म्हणाला, हे पाय, तू कोणी बी असेल ना, जर चोर असेल ना तर मले मारून टाक, आणि भूत असेल तर मले खाऊन टाक. ती काळी आकृती त्याला म्हणाली, मी तुला मारणार पण नाही आणि खाणार पण नाही. तो विचित्र असा आवाज सदाच्या कानावर पडला. मग मले कायले आवाज दिला? सदा त्याला विचारू लागला. मी तुझे दुःख बघून तुला भेटायला आलो. आयुष्यात खूप दुःख सोसलेस तू. मी तुला एक चांगलं जीवन देऊ शकतो आणि तुला जे काही हवे आहे ते मी देऊ शकतो. तो विचित्र आवाज आता सदाला मोहित करून घेत होता. तू का देव आहेस? माय दुःख कळाले आणि मला चांगले जीवन झाले? सदा त्याला विचारत होता. देवापेक्षा पण मोठा. एवढं बोलून ती आकृती मोठ्याने हसू लागली. तिच्या हसण्याने सर्व वातावरण गंभीर झालं होतं. वारा थांबला होता. झाडाचे पान सुद्धा हलत नव्हते. सर्व काही गोठले होते जणू, अगदी सदासुद्धा. सदा त्या आकृतीकडे मोहित झाला होता. सदा त्याला म्हणाला, काय चांगले करशील तू? ती आकृती त्याला म्हणाली, जे काही तुला पाहिजे ते सर्व काही. पण काय? सदा त्याच्याकडे गोंधळून म्हणाला. पण तुला एक काम करावे लागेल. त्या काळ्या छायेचा आवाज आणखी गंभीर झाला होता. कोणते काम? सदा थंड पडलेल्या आवाजात त्याला म्हणाला. हे देऊळ आहे ना, त्यातला तो दगड आहे ना, तो तू उचलून गावाबाहेर असलेल्या जंगलात फेकून दे. ती आकृती सदाला थंड अशा आवाजात म्हणाली. सदाचे विचार पूर्ण काही त्याच्या ताब्यात गेले होते. सदा चटकन उत्तरला, हां करीन मी. हे सर्व करताना सदाच्या मनात देवाविषयी असलेला राग द्विगुणित झाला. त्याने झटकन मंदिरात असलेला मारुती उचलला, म्हणजेच हनुमानची मूर्ती, आणि गावाबाहेर असलेल्या जंगलात फेकून आला. त्याला आपण काय करत आहोत ही गोष्ट जरा पण कळाली नाही. त्याला माहीत नव्हते की आपण एका विनाशाला आमंत्रित करत आहोत. ती आकृती सदाला म्हणाली, तू जाऊन झोपून राहा. उद्या सकाळी तू मागितलेलं सर्व काही तुला मिळेल. सदा त्याने सांगितल्याप्रमाणे जाऊन झोपी गेला. सकाळ झाली. 5 वाजले असतील. सदाच्या घराची कडी कुणीतरी वाजवली. सदा उठला. सदा सामान्य माणसाप्रमाणे चालत दरवाजाजवळ गेला. त्याला धक्काच बसला, कारण तो आता लंगडत नव्हता. दरवाजा उघडून बघितले तर त्याला पुन्हा एक धक्का बसला. तो स्वप्नातही विचार करू शकला नसता, कारण समोर दरवाजात रेणुका उभी होती, आणि तेही नग्न अशा अवस्थेत. सूर्य अजून उगवला नव्हता. सदा चकित झाला. रेणुका त्याच्याकडे बघत होती आणि सदाला म्हणाली, सदू, मी आत येऊ? सदूने मान हलवली. ती आत आली. तिचे सर्व शरीर नग्न होते. अंगावर एकसुद्धा कपडा नव्हता. तिला पाहून सदाच्या मनात वासना जागृत होत होती. तिच्या पोटाखाली सदाने बघितले. त्याने तिथे सरळ हात लावला आणि तिला आपल्या फाटलेल्या गोधडीवर झोपवले. तो आदाशासारखा तिच्यावर तुटून पडला. सदा परमोच्च सुख उपभोगत होता आणि ती तर रेणुका होती. सदाला मागितलेले सर्व काही मिळाले होते, कारण रेणुका त्याच्यासाठी सर्व काही होती, आणि तेही अशा अवस्थेत. कधी ती सदाच्या अंगावर आणि कधी सदा तिच्या अंगावर. हा खेळ बराच वेळ चालत होता. सदा खूप सागरात बुडालेला होता. रेणुका शेवटी सदाच्या छातीवर बसली. सदाच्या गळ्यावर तिने आपल्या ओठांनी चुंबन घेतले आणि हळूच आपल्या तीक्ष्ण अशा दातांनी त्याच्या नरडीचा घोट घेतला. घट घट करीत सदाचे सर्व रक्त तिने पिऊन टाकले होते.
तिचे ते नग्न असे फुगलेले ऊर रक्ताने माखलेले होते. सदाच्या डोळ्यासमोर अंधार दाटला होता. ती सदाला मिठी मारत त्या तशाच अवस्थेत त्याच्या अंगावर पडली होती. सदाने रात्री जे काही मागितले होते त्याची किंमत एवढी मोठी असेल असे वाटले नव्हते. आता तर खरी विनाशाची सुरुवात झाली होती. अजून बरेच काही बाकी होते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर इथे क्लिक करून सबस्क्राईब करा व घंटा वाजवून इन्स्टंट नोटिफिकेशन मिळवा. अशाच भूतांच्या गोष्टी ऐकण्यासाठी इथे क्लिक करा. तुमच्याकडेही काही अशा भूतांच्या गोष्टी किंवा अनुभव असतील तर काजळ रातला पाठवा. ईमेल ID डिस्क्रिप्शनमध्ये आहे.